नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. राधा स्पेशलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल तिळगुळ लाडू. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे आपण अर्धा किलो तीळ घेतलेत वजरी प्रमाणाने आणि वाटीचं प्रमाण म्हटलं तर 3 वाटी आहे. गूळ पण अर्धा किलो आहे आणि वाटीचं प्रमाण म्हटलं तर 3 वाटी आहे. 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत आणि 2 चमच साजूक तूप आहे. तर आपण आता लाडू बनवण्यासाठी लागणारी कृती पाहूया. आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता आपण तीळ भाजून घेणार आहोत अगोदर. आपल्याला रंग बदलेपर्यंत तीळ भाजून घ्यायचे. तिळाचा भाजताना चटचट आवाज येतो. मग आवाज आला की आपण तीळ काढून घेणार आहोत. सतत आपल्याला हलवत राहायचे. एकसारखे भाजले गेले पाहिजेत तीळ. बघा आता आपल्या तिळाचा कलर पण बदललेला आहे आणि तिळातून आवाज पण येतोय चटचट. त्यामुळे आता आपण तीळ काढून घेणार आहोत. आता कढईमध्ये आपण 2 चमच तूप घालून घेणार आहोत. बारीक केलेला गूळ, गॅस एकदम बारीक आचेवर ठेवायचे. दोन चमच पाणी घालायचं आपण. आपल्याला सतत गूळ हलवत राहायचे. त्यातल्यामधल्या गाठी फोडून घ्यायच्यात पूर्ण. गॅस आपला एकदम मंद ठेवायचा आहे. आपला गूळ खूप छानपणे विरघळला आहे. आपण एक पाण्यामध्ये टाकून चाचणी आपण चेक करणार आहोत. एका प्लेटमध्ये पाणी घेते मी आणि मग आपण चेक करूया. एका प्लेटमध्ये पाणी घेऊन आपण आता चाचणी चेक करणार आहोत. आपल्याला ह्याच्यामध्ये एक अशी गोळी तयार होती का बघायचे. बघू शकता याप्रमाणे आपल्याला गोळी झाली की आपण चाचणी आपली तयार झाली आहे. आता आपण याच्यामध्ये तीळ टाकून घेणार आहोत. शेंगदाणे. आता हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे. हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे. आणि थंड होण्याच्या अगोदरच आपल्याला पटपट पाण्याचा हात लावून तिळाचे लाडू वळून घ्यायचे. कढई मी गॅसवरतीच ठेवते. गॅस बंद केलेला आहे. आता मिश्रण आपलं एकजीव झालंय. आता लाडू वळायला घेऊया. हाताला पाणी लावून घेऊया आपण थोडंसं आणि हे लाडू पटपट वळून घेऊया. थोडंसं मिश्रण थंड झालं की पण आपण आकार छान देऊ शकतो. मिश्रण थंड होण्याच्या अगोदरच आपण पटपट आकार देऊन घेऊया. असे छोटे छोट्या साईज मध्येच करायचे आहेत आपल्याला लाडू. अगदी लिंबाच्या साईज एवढे करूया. अशा पद्धतीने आपण आता हे सर्व लाडू वळून घेऊया.
आता आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत, हे बघू शकता तुम्ही. मी थोडे छोट्या मोठ्या साईजमध्ये केलेत, काही छोटे पण बनवलेत आणि काही मोठ्या आकाराचे बनवलेत. तर हे आपले साधारण असे एवढे लाडू झालेले आहेत. तयार आहेत आपले तिळगुळ लाडू. बघा, मी तुम्हाला एक फोडून दाखवते आता. खूप खुसखुशीत झालेले आहेत, बघू शकता. मी अचूक असं प्रमाण तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनं तुम्ही नक्कीच करून पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये मला नक्की कळवा कसे झाले तिळगुळ लाडू.